नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का. हे 5 बडे मंत्री आणि खासदार राहिलेले बडे नेते आता शिंदे गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत. नाराज असलेल्या या नेत्यांची यादीच आलेली आहे. आपण सविस्तर बघणार आहोत की नेमकं त्यांच्या नाराजीमागे आणि राजीनामा देण्यामागे कोणतं कारण आहे. आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे. राज्यात अनेक महत्त्वाच्या महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्वच निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर आता राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक देशात होत आहे. यामध्ये 7 जे काही उमेदवार आहेत ते महाविकास आघाडी, इंडिया आघाडी म्हणजेच भाजपा एनडीए यांच्याकडून आलेले आहेत. त्यामध्ये आता एक एक करून ज्यांना इच्छा होती की आपण राज्यसभेचे खासदार व्हावे अशांची नाराजी समोर येत असून ती थोपवण्याची आता एकनाथ शिंदे यांना गरज वाटत नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे. कारण त्यांनी सर्वांनाच धक्का देत राज्यसभेकडून त्यांची एक जागा जाणार आहे. त्यामध्ये अनेकांची नावं होती की ते नेते आता नाराज झालेले आहेत आणि आता शिंदे गटाला रामराम करण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे काही नाव सध्या पुढे नव्हतं आणि त्यांनी उमेदवारीसुद्धा मागितली नव्हती अशा प्राध्यापक ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची खासदारकी आणि उमेदवारी दिली. त्यामुळे आता शिंदे गटात उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि 5 महत्त्वाचे बडे नेते जे गुवाहाटीपासून ते आतापर्यंत शिंदे गटासोबत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले होते ते आता नाराज झालेले आहेत आणि ते लवकरच राजीनामा देऊन पुन्हा एकदा स्वग्रही म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची चर्चा आहे. मात्र हे नेते कोणते आहेत आणि उद्धव ठाकरे त्यांना घेणार आहेत का, ते सुद्धा आपण सविस्तर बघूया. राज्यसभेच्या उमेदवारीवरून चर्चेत ज्यांची नावं पुढे येईल अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांना होती, तसे न झाल्यामुळे असे अनेक बडे नेते नाराज आहेत. त्यामध्ये पहिलं नाव म्हणजे अडसूळ कुटुंब. आनंदराव अडसूळ हे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनचे 5 ते 6 वेळा झालेले खासदार होते. त्यांना सुद्धा आता ही राज्यसभेची खासदारकी मिळावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी तो शब्द एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतला होता. परंतु तो शिंदेंनी शब्द पूर्ण केला नाही अशी जाहीर टीका अडसूळ यांनी केली. माजी आमदार असलेल्या अडसूळ यांची त्यांची सुद्धा इच्छा होती की राज्यसभेची उमेदवारी मिळावी, परंतु त्यांना सुद्धा यामध्ये संधी दिल्या नसल्यामुळे आता आनंदराव अडसूळ हे अमरावती आणि मुंबईमधलं महत्त्वाचं असं नाव आहे. आता ते दोन्ही आमदार, माजी आमदारांनी आता हे माजी जे काही खासदार होते ते सुद्धा पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जातो. त्यानंतर मुंबईतलं सर्वात महत्त्वाचं शिंदे गटाचे नाव म्हणजे राहुल शेवाळे. मुंबई महानगरपालिकेत राहुल शेवाळे हे स्थायी समिती 2 ते 3 वेळा झाले होते. त्यानंतर मुंबईत खासदार सुद्धा झाले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना खासदार केलं, परंतु एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते सत्तेच्या लालसेपोटी गेले होते. मात्र आता त्यांना राज्यसभा शिंदेंनी डावल्यामुळे ते नाराज असून लवकरच एकनाथ शिंदे यांचा गट सोडण्याच्या तयारीत ते महत्त्वाचे मानले जातात. शिवसेना म्हणजे 2 शिवसेना जेव्हा झाल्या त्या फुटीनंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र अलीकडे काही निर्णयामुळे ते नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर शेवाळे यांच्यासारखा नेता नाराज झाला तर मुंबईत अनेक राजकीय समीकरणं बदलू शकतात. त्यानंतर कीर्तिकर यांचं जे नाव पुढे येते ते सुद्धा नाराज आहेत. शिवसेनेतील एक ज्येष्ठ नेता, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांनी काम केलं होतं. ते ज्येष्ठ शिवसैनिक आणि खासदार म्हणून ओळखले जातात. तसेच ते माजी मंत्रीसुद्धा आहेत. त्यांचा मोठा जनसंपर्क आणि संघटनावर प्रभाव आहे. राज्यसभेच्या उमेदवारीच्या मुद्द्यावरून ते नाराज असल्याचेही काही सूत्र सांगत आहेत. त्यामुळे त्यांचं पुढचं पाऊल काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं नाव आहे शीतल म्हात्रे. मुंबईतील युवा नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीतल म्हात्रे यांचं नाव देखील चर्चेत आहे. शीतल म्हात्रे यांनी मुंबईत संघटन मजबूत करण्यासाठी मोठे काम केले आहे, परंतु अलीकडच्या काही निर्णयामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांना खासदारकीची अपेक्षा होती. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा त्यांनी निवडणूक नव्हती लढवली, परंतु त्यांना शब्द दिला होता अशी माहिती आहे. परंतु त्यांना खासदारकीची अपेक्षा असताना त्यांना जी काही अपेक्षा आहे ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे आता या कठीण निर्णयामुळे त्यावेळी अनेक पक्षात नाराजी निर्माण होते. शिंदे गटासाठी हे मोठं आव्हान आहे. जर हे 5ही नेते खरंच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला तर तो शिंदे गटासाठी मुंबईत आणि महाराष्ट्रात मोठा धक्का बसू शकतो. कारण शिवसेना फुटीनंतर शिंदे गट आधीच अनेक राजकीय आव्हानांना सामोरे जात आहे आणि त्यात हे जुने मुंबईतले नेते गेले तर उद्धव ठाकरेंकडे जातील आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद
वाढेल। त्यामुळे आता येणाऱ्या ह्या घडामोडीमध्ये उद्धव ठाकरे कसं आपलं निर्णय दाखवतात आणि राजकीय चातुर्य दाखवून यांना आपल्या पक्षात घेतात का? तुम्हाला काय वाटतं, या गद्दारांना आपल्या पक्षात घ्यावं का? कमेंटमध्ये नक्कीच हो किंवा नाही सांगा। धन्यवाद।